संपूर्ण अयोध्या नगरी सस्ती आहे श्रीरामाच्या स्वागतासाठी आपण बघू शकतो। या ठिकाणी लता मंगेशकर चौकामध्ये रांगोळी काढली जात आहे। महाराष्ट्रातील रांगोळी कलाकार सुनील कुंभार या ठिकाणी आलेले आहेत आणि रोज अयोध्येतील चौकामध्ये रांगोळी काढतायत। आज या ठिकाणी भगवान श्रीरामाचं जे फूल आहे ते आहे कमळाचं फूल या ठिकाणी साकारलेलं आहे। हे दृश्य आपण बघू शकतो। सुनीलजी, काय सांगणार? रोज तुम्ही अयोध्येच्या रस्त्यांवर रांगोळी काढतायत, रस्ते सजवताय, आज ही नवीन रांगोळी या ठिकाणी? आज मी कमळाचं फूल काढलेलं आहे कारण श्री प्रभू भगवान रामचंद्र 22 जानेवारी रोजी या कमळाच्या फुलावर विराजमान होणार आहेत आणि त्याचं प्रतीक मला असं वाटतं की मी रांगोळीमध्ये प्रतीक केलेल्या कमळाच्या फुलावरच जणू भगवान उभे आहेत असं मला वाटतंय, म्हणून मी कमळाचं फूल काढलेलं आहे। ठिकठिकाणी रांगोळी काढतायत तुम्ही अयोध्येमध्ये? हां, हो, तर मी बऱ्याच ठिकाणी रांगोळी काढली, आता सगळे बघतच आहेत आणि अशा पद्धतीने आज सुद्धा मी भरपूर ठिकाणी रांगोळी काढणार आहे आणि लोकांचं प्रबोधन करणार आहे। या ठिकाणी श्रीराम प्रभू 22 जानेवारीला ज्या कमळाच्या फुलावर विराजमान होणार आहे ते कमळाचं फूल या ठिकाणी अयोध्येतील लता मंगेशकर चौकामध्ये या ठिकाणी सुनील यांनी काढलेलं आहे आणि सजावट जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। ठिकठिकाणी अयोध्येमध्ये रांगोळी काढल्या जात आहे, रस्ते स्वच्छ केले जात आहे, जणू काही दिवाळी साजरी होत आहे असं दृश्य अयोध्येमध्ये पाहायला मिळतोय। जिकडे तिकडे राम नामाचा गजर होतोय। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।